बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर येथे युवा सेनेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले आहे। साक्री तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सागर गावित यांच्या सौजन्याने पिंपळनेर येथील गोड्यामाळा परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर वैखंडे, साक्री तालुका विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिराव, पिंपळनेर शहर युवा सेना प्रमुख विष्णू पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार सौ मंजुळाताई गावित म्हणाल्या, चालू शैक्षणिक वर्षात आर्थिक दुर्बल घटकातील या गोड्यामाळा परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप युवा सेना प्रमुख इंजिनियर सागर गावित यांच्या सौजन्याने आज आम्ही वाटप करीत आहोत। विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत गेले पाहिजे। आता मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यम शिकवण्याची सुविधा शिवसेनेचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी सुरू केली आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचेही आभार मानले व शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मोफत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनीही गरीब विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय राहिला पाहिजे, त्यामुळे आम्ही शिवसेनेतर्फे हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले। तसेच ॲडव्होकेट ज्ञानेश्वर वैखंडे, संभाजीराव अहिराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। प्रथम भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले। आलेल्या मान्यवरांचे संजय पवार, विष्णू पवार यांनी सत्कार करून स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक रोहिदास गर्टे यांनी मानले। आपण सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी शांतता बाळगा। या ठिकाणी आपल्याला लवकरच या ठिकाणी ताई आणि डॉक्टर साहेब यांच्या हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम होईल। या ठिकाणी मला बोलण्याचं अभिनंदन करेल आणि त्यांचा आभार देखील मानेल। मला आयोजकांनी ती संधी दिली त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे। आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आपण शांततेत पार पडणं आपण एवढ्या सांगायचंय म्हणून व्यासपीठावरील सर्वच आयोजकांनी यासाठी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि शिंदे साहेबांच्या कृपेने या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम सैनिकांच्या सहकार्याने या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि त्यासाठी या सर्व बालगोपालांना एक उत्साह मागण्यासाठी एक त्यांना साहेबांची एक आठवण म्हणून या ठिकाणी एक छोटीशी त्यांना उत्साह येण्यासाठी ही छोटीशी गिफ्ट म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक मुलांना या ठिकाणी वाटप करणार आहोत। म्हणून सर्व बालकांनी या वहीवर रोजच्या रोज चांगल्या पद्धतीने शाळेत पूर्ण वेळ आपण अभ्यास करायचा, आपल्या गुरुजनांचा आदर करायचा आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन पुढे जायचंय। म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी सर्व बालकांचं आणि बालकांच्या पालकांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि सर्व बालकांच्या पालकांना सुद्धा आम्ही नम्र विनंती करतो की प्रत्येकाने चालू आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतनं आज साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळा गावित आणि शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी सागर गावित, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर वैखंडे, चंदूभाऊ गवांदे, सागर शिवाजी मंगलदास, पंकजराव मराठे या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी पिंपळनेर शहरामध्ये सर्व बाल गोपाळांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। खरं म्हणजे प्रेरणा हीच आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने संघर्ष करून ते आज या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, त्याच पद्धतीने या बाल गोपाळांना अभ्यास करून या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं, त्यांची प्रगती व्हावी, ते चांगले शिकून या ठिकाणी त्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना हा मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरामध्ये या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये या ठिकाणी या वह्या वाटपाचा पिंपळनेरच्या या गोपालनगर या परिसरामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना
त्याचप्रमाणे घोड्यामाळवरती देखील त्या ठिकाणी त्या पवार आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी, विष्णू पवार आणि सर्व कार्यकर्त्यांनी, संभाजी आहिरा, विष्णू पवार आणि या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सुद्धा आज विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला 5 ते 6 वह्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, जेणेकरून त्याला एक मदतीचा हात, एक सामान्य गरीब विद्यार्थ्यांना ते मदतीचा हात म्हणून आम्ही हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील येत्या 20 तारखेला वर्धापन दिन आहे, त्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील वह्या वाटपाचा कार्यक्रम आमचा प्रयत्न असेल। आणि म्हणून ज्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांना आणि या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न शिक्षण मंत्र्यांनी माननीय दादासाहेब भुसे यांनी या वेळेला सीबीएसई पॅटर्न सर्व पहिलीपासून ते पुढेपर्यंत हा सीबीएसई पॅटर्न चालू केलेला आहे। आणि म्हणून या विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून आम्ही सर्वजण हात लावण्याचा, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना ही अभ्यासाची कळकळ आणि अभ्यासाची दिशा म्हणून पालकांना देखील आवाहन करतो की आपल्या मुलांना आपण देखील घडवा, शाळेचे शिक्षक शिकवतील आणि आम्ही देखील सर्व समाज म्हणून या ठिकाणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। म्हणून या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। आपली बातमी आपल्या हातात, चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या